सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस। पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने 6 वर्षाच्या बालिकेला गंभीर दुखापत। धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जाते। मात्र तरी देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्याने शहरातील नगा व बारी परिसरात राहणाऱ्या हेमांगी रावत या 6 वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे। त्यामुळे धुळे मनपा प्रशासनाने तात्काळ हा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे। या मुलीवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना वारंवार समोर येऊन देखील महापालिकेने या कुत्र्यांचा कुठलाही बंदोबस्त न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। माझं नाव ज्योती रावत, मी राहायला नागावबारी 2 नंबर मारुती मंदिर। काल सुमारे 6 ते 7 वाजता माझ्या मुलीला एक पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेलं आहे। माझ्या मुलीला एकदम गंभीर जखमा आलेल्या आहेत आणि असे पिसाळलेले कुत्रे भरपूर पोरांना चावतायत, पण महानगरपालिका त्याच्यावर लक्ष देत नाहीये। अशाच प्रकारे एक 2 वर्षाची मुलगी आमच्या बारीवरच कुत्र्यांनी फाडून मारून टाकलं तिला आणि असे बऱ्याच पोरांना कुत्र्यांनी चावलेलं आहे। तर आता आमची हीच मागणी आहे की अशा पिसाळलेल्या कुत्र्यांनी महानगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावा आणि आमच्या लेकरांना रक्षण करावं। एका 6 वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः लक्ष तोडलेले। आम्ही वारंवार तक्रार करून देखील आमची महापालिकेने कोणती दखल घेतली नाही। एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच लक्ष देणार आहेत का, असा प्रश्न आमचा निर्माण झाला। आता आम्ही आमच्या देपूर युवा मंचच्या वतीने नगोबारीच्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करा, मोकाट कुत्र्यांचा। इतके कुत्रे वाढून गेलेले आहे भाऊ, अक्षरशः म्हणजे एखाद्याला वयस्कर लोकांना बी जाण्यासाठी त्यांचा जीव घाबरतो। इथं लहान मुलांना इतका त्रास होऊन गेलेला आहे यांचा। आता मागे एक वाडी भोकरला बी असं एका लहान मुलीचे अक्षरशः 15-20 तुकडे करून त्यांनी ती मुलगी जागेवर मेली होती। आता ही मुलगीला जर तिथं सोडवायला लोक नसते राहिले, त्याचाही जीवाचं बरवाईट झाल्याशिवाय राहिलं नसते। तर आमची एक विनंती आहे नगावबारी परिसराच्या वतीने की लवकरात लवकर मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी आमची मागणी। जर नाही झाला लवकरात लवकर येत्या 5 ते 8 दिवसामध्ये यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला ताडे ठोकून नगरपालिकेला ताडे ठोकल्याशिवाय राहणार नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।